मोदक सगळे तयार झाले करून, तळून घेतले झाले. आज काय बनवणार आहे? मोदक का? त्यासाठी काय आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय. कढईमध्ये तापायला मोहन टाकायचं, त्याला तेल जरा, मैदा घ्यायचा आपल्याला. मैदा? हा, मोदक करायचे. आज आपल्याला मीठ टाकले, तूप चाळून घेतली. गरम तेल टाकायचं त्यामध्ये गरम तेल टाकायचं. पिठामध्ये रवा टाकायचा का? थोडा रवा टाकायचा, जास्त नाही, थोडा. आपल्याला यामध्ये गरम तेल टाकायचं. गरम तेल टाकल्याने काय होतं? खुसखुशीत होते यात. खुसखुशीत होते ना, म्हणून जरा मोहन टाकायचं. व्यवस्थित मिक्स करायचं. जसं पाणी लागलं तसं हे करून द्यायचं. लागेल तसं पाणी वाचायचं, जसं लागेल व्यवस्थित पाणी मळून द्यायचं. आपला गुंड म्हणून झाकून ठेवायचा. किती वेळ ठेवायचं? आता ते मोदकाचं तयारी होईपर्यंत दिसतंय ते. खोबरं घ्यायचं. खोबरं किसून घ्यायचं. काय टाकणार त्यात? आता ही विलायची आणि जायफळ जरा मिक्सर मधून काढून घेणार आहे आपण. खोबरं खिसून झालं का? खोबरं खिसून झाले. आता विलायची आणि जायफळ जरा मिक्सर मधून काढायचं. विलायची आणि जायफळ मिक्सर मधून जरा बारीक करून काढायचं. ते टाकायचं आपल्याला त्यात. थोडी साखर टाकायची. थोडी साखर टाकून वाटायची मिक्सर मधून. ड्रायफ्रूट काजू, बदाम आणि पिस्ता आहे. हे पण जरा थोडस जरा मिक्सर मधून मोठं जरा थोडं हे करून घ्यायचं. काजू, बदाम, पिस्ता, तूप टाकून घ्यायचं. तूप टाकून घ्यायचं. तूप टाकले, रवा भाजून घ्यायचा. रवा जरा भाजून घ्यायचा तुपात. खसखस आहे. खसखस पण टाकायचं. खसखस पण त्यात टाकायची. ती पण घ्यायची सगळं भाजून. खोबरं पण भाजून घ्यायचं. खोबरं पण जरा पुढे हे करायचं, त्यात भाजून घ्यायचं. तुपामध्ये भाजून घ्यायचं. कोणाला आवडून त्यांनी टाकते, नाहीतर नाही टाकत, पण आपण टाकतो. टाकायचं. भाजून झालं रवा टाकायचा का त्यामध्ये? भाजले त्यात मिक्स करायचं. आता गूळ टाकायचं त्याच्यामध्ये. चिरून घेतलाय. मिक्स करायचं. ते पण टाकायचं. ड्रायफ्रूट, साखर, इलायची, व्यवस्थित भाजून घ्यायचं. व्यवस्थित घ्यायचं सगळं मिक्स करून.
व्यवस्थित सारण तयार झालंय का कसं सारण तयार झालं मोदकामध्ये भरण्यासाठी? कसं झालं असं सारण तयार होतं आणि म्हणजे त्याच्यामध्ये मोदकामध्ये भरायचं. भरा. हा, झालं आपलं सारण. लाटून घेते का आता? गाठून घेते आता. तर त्यामध्ये सारण भरायचं. सारण भेटतं. आपण हातानेच करणार मोदक. देवाने हात दिलेत. साच्यात नको ना काही नको. हातानेच माझ्या गणपतीचा मोदक. आता तळून घ्यायचे का? हां, त्यासाठी कढई ठेवली का आपण? कढई ठेवली तापायला. तेल ठेवलंय, गरम होते. हा. आता तळून घेणार. हा. आपले मोदक तयार आहे. तळून आता व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. आता तळून घ्यायचे. काढायचे. तेल गरम झाले. आता तेल गरम झाले. आता बारीक केला जरा गॅस करून बघून. तयार झाले. मोदक सगळे तयार झाले करून. तळून घेतले. झाले आता.